नमस्कार। 22 वर्षीय तरुणी कॉलेजवरून रूमवरती आली आणि संध्याकाळी फिनिक्स मॉलमध्ये मित्रांनी बोलवल्यामुळे गेली, पण परत मात्र आलीच नाही। सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राइब करून घ्या। भाग्यश्री सुडे वय 22 ही मूळची लातूरची, पुण्यातील वाघोली येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती। नेहमीप्रमाणे 30 मार्च रोजी भाग्यश्री कॉलेजवरून परतली आणि संध्याकाळी फिनिक्स मॉलमध्ये गेली। या ठिकाणी तिची भेट शिवम, सागर आणि सुरेश यांच्याशी झाली। ते तिचे आधीपासूनच मित्र होते। या तिघांबरोबर भाग्यश्री बाहेर गेली आणि त्या दिवसापासून तिचा फोन बंद झाला। भाग्यश्रीसोबत कोणताही संपर्क होत नसल्याचं पाहून तिच्या पालकांनी पोलिसांत धाव घेतली। तिच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। एक दिवस भाग्यश्रीच्या आईच्या मोबाईलवर एक मेसेज आला। मेसेजमध्ये तुमची मुलगी आमच्या ताब्यात असून 9 लाख रुपये द्यावे लागतील असं लिहिलं होतं। ज्या नंबरवरून मेसेज आला होता त्याचा पोलिसांनी शोध घेतला। यातील एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं आहे। ज्या दिवशी भाग्यश्रीचं अपहरण झालं त्याच दिवशी तिचा खून करण्यात आल्याची कबुली त्याने दिली। त्यांनी तिचा मृतदेह पुण्याजवळील असलेल्या सुपा गावात पुरला असल्याची माहिती दिली। आरोपींना पैशांची गरज होती, कारण सागर, सुरेश हे कर्जबाजारी झालेले होते। यातूनच त्यांनी हे कृत्य केल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं आहे। पैशांसाठी मित्रांनी मैत्रिणीचाच बळी घेतल्याचं दिसतंय।